मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका खासदाराने मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला आणि ते खासदार म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्टला मुंबई वारी जाहीर केली। या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेचा स्वाभाविक प्रतिसाद दिसतोय। त्यासोबतच एक घर एक गाडी अशी हाक जरांगे पाटलांनी दिली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय। मात्र या आंदोलनाला पहिल्यांदा कोणत्या राजकीय नेत्याने उघडपणे पाठिंबा दिला तर तो म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी। ओमराजे निंबाळकर यांनी फक्त शब्दांनी पाठिंबा दिला नाही तर थेट 25,000 गाड्या धाराशिव जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने आणण्याची मोठी घोषणा केली। एवढंच नव्हे तर त्यांनी मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलं। या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जे लढा देत आहेत त्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि या आंदोलनासोबत मी खांद्याला खांदा लावून उभा आहे। 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची मोठी मुंबई वारी होणार आहे। या वारीमध्ये अखंड मराठा समाज सामील होणार आहे। तर 29 ऑगस्टला खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्यातून तब्बल 25,000 गाड्या घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत। हे चित्र किती भव्य आणि प्रचंड असेल याची कल्पना केली जाऊ शकते। आजवर जनता नेत्यांसाठी गाड्या काढताना पाहिली, सभांसाठी लोकांना आणताना पाहिलं गेलं, पण पहिल्यांदा समाजासाठी मराठा बांधवांसाठी खासदार गाड्याची ताकद दाखवणार आहे। यामुळे सोशल मीडियावर सध्या ओमराजे निंबाळकर यांचे पोस्टर धडाक्यात व्हायरल होत आहेत। मराठा समाजात त्यांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे। तर मंडळी 27 व 29 ऑगस्टला मराठा समाजाच्या या दोन ऐतिहासिक वाऱ्या होणार आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांना संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देतोय, पण त्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने हे आंदोलन अधिक बळकट होणार यात तीळ मात्र शंका नाही। की यावर तुम्हाला काय वाटतं? 25,000 गाड्या मुंबईत आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सरकारवर काय परिणाम होईल की यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।